जायखेड्यात कडकडीत बंद. ग्रामपंचायत कार्यालयाला शासकीय अधिकाऱ्यांकडून सील. ग्रामपंचायतीसमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी जायखेडा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील व्यापारी, नागरिक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रमुख बाजारपेठ तसेच विविध व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. सामाजिक कार्यकर्ते बापू मोगरे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारासंदर्भात विविध मागण्या आणि माहितीच्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. आज या आंदोलनाचा 8वा दिवस होता. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाकडून 2 दिवसांपूर्वी संबंधित माहिती व कागदपत्रे आंदोलनकर्त्यांसमोर सादर करण्यात आली होती. मात्र सादर करण्यात आलेली माहिती व कागदपत्रे आंदोलनकर्त्यांच्या अपेक्षेनुसार नसल्याने त्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे या प्रकरणाचा तिढा कायम राहिला. या पार्श्वभूमीवर शनिवार 22 ऑगस्ट रोजी जायखेडा बंदचे आवाहन करण्यात आले. बंदला व्यापारी, नागरिक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण गावातील प्रमुख बाजारपेठ आणि व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्याने आंदोलनाला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा असल्याचे चित्र दिसून आले. बंद शांततेत पार पडला. सायंकाळी उशिरा सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास गटविकास अधिकारी अतुल पाटील तसेच ग्रामविस्तार अधिकारी भैयासाहेब सावंत आणि संबंधित शासकीय अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. आंदोलन मागे घेण्याबाबत अधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने चर्चेतून तत्काळ तोडगा निघू शकला नाही. यानंतर आंदोलनकर्त्यांची भूमिका, ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा आणि परिस्थितीचा विचार करून उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला सील ठोकण्याची कारवाई केली. या अचानक झालेल्या प्रशासकीय कारवाईमुळे जायखेडा गावात तसेच स्थानिक राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. सील कारवाईनंतर ग्रामपंचायत कार्यालयातील नियमित कामकाज तात्पुरते बंद करण्यात आले आहे. पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीचे दप्तर, संबंधित कागदपत्रे आणि इतर दस्तऐवज प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. पुढील निर्णय होईपर्यंत ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाबाबत आवश्यक व्यवस्था गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईनंतर गटविकास अधिकाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना उद्याच चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले. या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेचे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. आता चौकशी समिती नेमकी कोणती माहिती तपासणार, ग्रामपंचायतीच्या कारभारासंदर्भातील कोणते मुद्दे चौकशीच्या कक्षेत येणार आणि चौकशीनंतर प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाणार याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह जायखेडा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. जायखेड्यातील आंदोलनाला मिळालेला ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा, कडकडीत बंद आणि त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाला लावण्यात आलेली सील या संपूर्ण घडामोडीमुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरे, जायखेडा, तालुका सटाणा. जाणून घेऊया आंदोलनकर्ते व अधिकाऱ्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली. मला वाटतं माहिती देणं अपेक्षित आहे, त्यांनी दिलेली नाही आहे. मी आता एवढंच तुम्हाला सांगू शकतो की जे तुमच्या ग्रामपंचायतीचा सगळा कारभार 4 वर्षाचा जो आहे, आपण पुढच्या 15-20 दिवसात पूर्ण दप्तर तपासणी करून एक अहवाल तुम्हाला आमची 4 लोकांची टीम बनवतो तालुक्याची आणि त्याची चौकशी करतो आणि भाऊसाहेबांना तात्काळ या इथून बदली करतो. मला बदली अपेक्षित नाही. माझं त्यांनी काही गोडव मारलेलं नाही. दुसरी गोष्ट, मला त्यांना निलंबित करावं ही माझी अपेक्षा नाही. माझी अपेक्षा एवढीच आहे, आपण सांगितलेल्या कामाच्या आपल्या विनंती म्हणण्यापेक्षा आपण दिलेल्या सूचनेला त्यांना अधीन राहून मी गेल्या 8 दिवसापासून इथं बसलोय. आपण येऊन जवळजवळ आपण मुदत तुम्ही स्वतः दिली आणि तुम्हीच दिलेल्या सूचनांचं पालन त्यांनी काटेकोर कितीपर्यंत केलं ते केलेलं नाही हे आपण कबूल करतात. दुसरी गोष्ट, एकदम आपण जे पत्र त्या दिवशी सांगितलं होतं, ही सगळी माहिती, व्हाउचर, कोणाला पैसे दिले, काय खर्च केला याची झेरॉक्स काढून किंवा आता एवढं झेरॉक्स ते पाहिजे होतं. हो बरोबर, ते तुम्हाला दिलेलं नाही हे आम्ही ऍक्सेप्ट करतो आणि ते मान्य आहे, ते बरोबर आहे. साहेब, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही बोलले ना की आम्ही त्यांची बदली करतो, आम्हाला बदली अपेक्षित नाही. आम्हाला अपेक्षित काय, आमच्या जो गावाचा पैसा गेलाय का तो पुन्हा आमच्या गावाला परत मिळावा. नाही, चौकशी तुम्ही बदली नाही करायची जोपर्यंत इथं हिशोब पूर्ण तुमचा 4 दिवस तुम्ही चौकशी नेमण्यासाठी कोणते माणसं नव्हता तुमच्या पद्धतीने नेमा. तुम्ही हिशोब आणा इथे